2 लाख नोंदी सांगितल्या शिंदे समितीने, आता लिहून दिलंय त्यांनीच इथं. ते बिचारे पहिल्यांदा खरं बोलले, नंतर माझाही दबाव येऊ शकतो त्यांच्यावर, तुमचाही येऊ शकतो. आमचा दबाव दादा शिंदे साहेबांचं दबाव सगळ्यांवर आहे. तुमचा आहे. शिंदे साहेब तरी मग पेचपाडीला तुम्ही, तरी पेचपाडीला तुम्ही सगळ्यांनी मिळून गेले आमचे प्रमाणपत्र रद्द तुम्ही. अजून एक आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. तुमच्या शिरसाट साहेबांनी बावनकुळे वाटोळ केलं आमचं. याच्यामध्ये अजून एक आकडेवारी महत्त्वाची आहे की कोकण, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता या पेजवरचं तुम्हाला फक्त वाचून दाखवतो की 1,20,324 लोकांनी जात पडताळणीचा अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र किती लोकांना दिलं तर 1,04,546 लोकांना दिलं आणि नामंजुरांची संख्या 30 आहे. नाही हे 23 पासून. हा 23 पासून तेच सांगतो. समिती गठीत झाल्यानंतर समिती गठीत झाल्यापासून सांगितलं त्यांनी 31/7/2024 पर्यंत अहवाल दिला शिंदे समितीनं. त्यांचं खोटा नाही ठरू शकत आपण. नाही ना मग तेच सांगतो. हे त्यांनी इथून 23 पासून सांगितलंय, म्हणजे गठीत केल्यापासून हो हो तर अखेर पूर्ण दिली त्यांनी इथं 2026 पर्यंत 3 वर्षाचा डाटा दिलाय. अखेर 3 वर्षाचा 3 वर्षात डाटा दिलाय त्यांनी ना. म्हणजे मग 1986 हे लफडं आलं कुठून घेण्यात देण्याचं. इथं जर शिंदे समिती असं म्हणती, हे तुमचे थांबा मी सांगतो साहेब, एकच मिनिटात. थांबा, ही आढळलेली संख्या शिंदे समिती सांगते. आढळलेली संख्या स्कॅन केलेत तुम्ही किती? 58 लाख स्कॅन केलेत. संकेतस्थळावर अपलोड किती केले तुम्ही? 58 लाख केले. थोडे राहिले असते. थोडी राहिली. हा ती जी काय राहिलं असेल ते आपण वरचे सोडून देऊ. थोडंसं काय होत नाही, हातमोडी असते आमच्याकडे शेंगाव करायला गेल्यावर, तशी ती वरची सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग? आता अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा लाख 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशनला तुम्ही प्रदान किती केले तर 14. 14,24,000. हा 14/31 दाखल झाले, 14/24 दिले. दिले. दाखले. आता ही यादी पडताळणीची आहे, ही माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये हिसाबची 23 आता बघा. पडताळणी झाली. इथं बघा आता काय राज्याची येणार नाही काय होईल. हे कसं दिलं ना, हे काय हे 14,24,000 म्हटलं हे त्यांनी. दिले आणि हे काय हे समिती काय गठीत एक झाल्यानंतर. घातलं हे घेण्याचं. छत्रपती शिवाजीनगरची जागा आहे. 37 लाख नाही वितरित केले. अगोदरची 23च्या अगोदरची केलेली. ते तर आमचं काय समज. आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला? ते पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. नाही, मग ते आपण तो आपल्याला काय नाही, करायचं? पाहिजे. 2 कोटी असतील तसे. नाही लक्षात घ्या तुमचा आपला जो आकडा 14,24,023 नंतर मॅच झाला का नाही इथं? हा, यांचा झाला फक्त याला. जो 34 लाख जो 23चा जो आहे तो आपण काउंट टाकू. हा आपल्याला बघून टाकू आपण. त्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला बघून टाकू आपण. त्यांच्याशी काय घेणं देणं? आपल्याला बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमच्या गफलत काय करायला थोडक्यात बरं का विखे पाटील साहेब, 37 पहिले वाटलेले बरं का नवीन डाव. बरोबर हे असं म्हणजे आताच ही पोझिशन ही सांगताय आणि हे 14 याच्यात मिसळायचे. बरोबर. तुमचे 57 लाख दिले आणि त्याला नाही, सुटा नाही, नाही. असा त्याचा अर्थ आहे. 51 लाख दिले अजून तसं नाही. हो ना, समजा त्याचा अर्थ तसा आहे. अरे तसाच अर्थ आहे. मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि हे वरचे द्यायचेच नाही आता. 57-37 नाही, नाही, द्यायचा प्रश्न नाही. इथं आणलं अकाउंट पैसे काय मी अकाउंटला चिटकेला ना आकडेवारी लय भारी आहेत बाबा. लय आवड खेळ आहे तुमचा. नाही, नाही. बेकार माणसं त्याच्यामध्ये आपण जे आठवण तुम्ही नेलं चिटकेला हळूहळू लोटी वापराने ते थोर हे काय पैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झालेत. 14 लाख झाले. हे ह्याच्या अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे मी त्यांच्यामध्ये. बघितला अंदाजा घेऊन हे समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा. म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे. नाही झालं. हे बरोबर आहे. पहिलं वजन कशाला मग आम्हाला? आपली आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आमचा गैरसमज असेल दोघांच्या पैकी, तर तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड त्यांनी शोधलं 58 लाखाचं शोधलं. त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना. ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे त्या नोंदी ते रेकॉर्ड शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा? तो रेकॉर्ड नाहीये यो. ते शिंदे साहेब सांगतात ना अहो, आपल्याला. नाही ते काही नंतर सांगते आणि त्याला आम्ही ऐकणार नाही. कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्या खऱ्याने मेहनत घेतली. त्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली. पूर्वी वावरं वाटप केलेले डबल कस काय याच्यात प्रवाहात येते? तुम्ही हा बघ मला काय सांगितलं त्यांनी याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला. आता मग डोक्यात ताण गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले, आम्ही जेलमधले तपासलेत, आम्ही लसीकरणाचे शोधलेत, आम्ही देवतांचे शोधलेत.
शासकीय हे दस्तावेज, पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या रेकॉर्ड टीसीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले आहेत देशमुख साहेब. याचा याचा काय संबंध? खरेदी खत बैल इकला त्याच्यावर कुणबी लिहिलेलं आहे आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही बाबा, कुणबी तर लिहिलेलं आहे पूर्वीचं. आणि हे पुरावे कधीचे? पुरावे आहे त्याच्यामध्ये. हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी? 150 वर्षापूर्वीचे, 100 जो वर्षापूर्वीचे. काही पुरावे- पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे ते साल बघा. हे आपली काय चूक झाली की खरं म्हणजे बस माझं म्हणणं ते अजूनही काय नाही त्याच्यावर. आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी आहेत त्या फारशीच्या. आता तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला मुद्दा. हा तर तो फक्त आपण काढून आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी किती Bifurcation. आपण ते आता 14 लाख दिल्या हो. असं त्यांचं म्हणणं आहे. इथं 14 म्हणणं आहे की ते त्याचे त्यात इन्क्लूड 24-34 लाख ऑल्सो. ठीक. तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही आहे. आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये आलेली ती फक्त दूर करायची आणि आमच्या चूक असेल तर आपण दुरुस्त करू. जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्या पुढे पण मांडू आपण. नाही वस्तुस्थितीचे शिंदे समितीला तुम्ही ना करू नका. अहो, साहेब त्यांना मुदतवाढ दिली आपण नागरिक प्रश्न नाही त्याच्यामध्ये. नाही ते त्यांनी दिलेल्या डाट्याला ना करू नका. त्यांनी 14 लाख दिल्यात, राहिलेल्या देऊन टाका. दादा. हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुने शेतात ते मान्य नाही. आम्हाला मिळालेलं लाडू योग्य आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आतून ती पुरेपूर मिळालेली आहे की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. कोण असेल ते ज्ञानदार नाव सांगेन मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही. गॅजेट पण द्यायचे नाही. आपण काय करा, काय गफलत करता येईल तेवढी करा, नोंदी कमी करा. मराठा घुसून द्यायचा नाही. विकीपीडिया शांततेत याचा अर्थ मला चांगला कळतो. हा? शांततेत याचा अर्थ मला चांगला कळतो की शांततेत काम होतंय ना. शिंदे साहेबांच्या समितीकडनं जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं त्याची विगतवारी घेऊ ना. 23 नंतरचे 23 अगोदरचे त्यांना जे काय म्हणायचं असेल म्हणजे शिंदे दादाचं- साहेबांनी काय करू, शिंदे साहेबांकडूनच ते आता विसंगती दूर हा, करून त्यांच्याकडनं घेऊ. बी- जर त्यांच्या Bifurcation. म्हणण्याप्रमाणेच आपण जाऊ 100%. हा. पाटील तुम्ही चिंता करू नका. आणि ते म्हणतील त्याप्रमाणे 100% करू. अगदी बरोबर. हेच म्हणलेत आम्हाला अंतर्वालीत येऊ. तर पाठवून द्या, त्यांना पाठवते नंतर येऊन म्हणलेत ती परत सुद्धा पाठवू, रेकॉर्ड आहे जुना. दूर करायला. सुप्रे साहेब आले, गायकवाड साहेब आले, शिंदे साहेब आले. असं करा ते संभाजीनगरला चौघं पाठवता जण- ना मी. संभाजीनगरला 1-2 दिवसात येतील पाहिजे आपले 1-2 प्रतिनिधी पाठवा त्यांचे कमिशनर नाही, ऑफिस. ते जर याच्यावर बदल 58 लाखावर तर आम्ही त्यांचं ऐकणार नाही. त्यांचा सन्मान करू कारण ते देव झाले समाजाचे. त्यांनी शोधून आम्ही ऐकणार नाही. कारण ह्या 4 न्यायाधीशांनी इथं कबूल केलेले जुन्या बाईट सगळ्यात आहे ना मान्य आहे 54 लाख दादा. नोंदी आम्ही नव्यानं शोधल्यात आणि त्या वाटप करायचं सरकारचं काम आहे. आता जर दबाव येऊन हे बघा दबाव कोणावर पण येतो ते बघा नाकारा तुम्हाला नाव करायचं आमची हरकत नाही. पण ते बिचारा काय दबाव कोणाचा न्यायमूर्ती नाही, आहेत. नाही, दबाव कोणाचा नाहीये. आमच्यावर नाही, न्यायमूर्तींवर नाही, कोणावर नाहीये. जे न्याय पद्धतीने चाललेले आहेत ते आपल्यासमोर मांडलं. आता त्याच्यामध्ये आपल्या काही शंका Confusion आहे असेल तर त्याच्यावर दूर करू द्या. Confusionच नाही हो. 2-3 दिवसात आपण दूर तुम्हीच करू म्हणलात द्या. ना 58 लाख शोधल्यात आम्ही. हो ना मग. कन्फ्युजन कसं आम्ही खुश झालो ना 58 लाख आम्हाला मिळाले. याला 4 मिळाले तर आमचे 2.25 कोटी मराठा समाज आरक्षणाचं कल्याण केलं सरकारनं आमचं. पण तो आम्हीच म्हणतो ना आपल्याला आश्वासन काय शिरसाटने दिलं? बावनकुळ्याने वाटोळं केलं. नाही, 58 लाख जे मिळालं हा. पण सरकारने कल्याणच केलं ना. मधल्या काळात आम्ही शिंदे साहेबाला मानलं. शिंदे साहेबावर आम्ही प्रचंड नाराज आहे. त्यांनी आमच्या लेकरांचं अजिबात तळतळाट घ्यायचा नाही. शिंदे साहेबांनी आणि त्या फडणवीस साहेबांनी कुणाचं त्या बावनकुळ्याला सांगून आणि शिरसाटला सांगून जीवाचा रान केलं आमच्या लोकांनी पण त्यांच्यासाठी. आणि लोक दादा. जे शिंदे साहेबाला मानायला लागले यांनी प्रमाणपत्र रद्द केले. दबाव नाही येत कसं येत. दादा साहेबांना हा विषय पण माहित नाही. माहित नाही. माननीय शिंदे साहेबांना मग त्यांनी चूक दुरुस्त करायला पाहिजे होती ना. ठीक आहे ना मग आम्ही बोलतो ना त्यांनी आम्ही चूक बोललोय दुरुस्त करायला बरं पाहिजे. का इतकं मग दादा, कशामुळे दादा लागायचं? दादा, एक मिनिट ऐका आता जर बावनकुळे साहेब सरळ सरळ पत्र पाठवते शंभूराज साहेब सरळ सरळ 2दा सांगितलं लाडभून त्यांना 2दा की बाबा आपण असं असं पत्र दिलंय ना ते चुकीचं काम झालंय. मला म्हणले 8 दिवसात करतो. मला विखे पाटील साहेबाचा फोन आला. ते म्हणले फोनवर बोला तो माणूस लेखच तरी करायला. म्हणलं चूक दुरुस्त करत असताना बोलतो. नाही केली. मला 2 दिवसांनी पुन्हा कळवलं. त्यांनी फोन लावला कलेक्टरला आणि कलेक्टरने मला पण लावला बीडच्या की महसूल मंत्र्यांचा फोन आला होता. आमची चूक झाली आम्ही दुरुस्त करतोय ते अपलोड करून प्रमाणपत्र देऊन टाकतो. कारण ती फारशी भाषा कोणाला लिहिता येणार आणि वाचिता पण येणार. दबावपोटी झालं होतं हे बावनकुळे साहेबांनी मान्य केलं. ते जर उद्या नाही म्हणलं तर माझ्याजवळ पुरावा मी ती पुरावा टाकी. परळीच्या दोघांचा आमच्यावर दबाव आल्यामुळे माझ्याकडून जरांग पाटील झालं हे जर त्यांनी नाकारलं तर माझ्याजवळ पुरावा मी ती टाकी. मी याच्या अगोदर म्हणलो होतं माझ्याजवळ पुरावा आहे तुमचं पत्र हाती लागलं. त्यांना वाटलं आमचं पत्र हाती लागत असतं का. पण मी ते लाड बोलव दाखवलं होतं काही. त्यांना वाटलं कुठं लागत असलं का मी मंत्री आहे. आणि मला कलेक्टरांचा फोन आला अपलोड करतो. 2 दिवसांनी विखे पाटील साहेब मला फोन आला आमच्या अधिकाऱ्यांचा. ते म्हणले परत फोन आलाय आणि आम्हाला सांगितलंय आम्हाला फोन करावं लागत असते त्या उडवायच्याचा त्या रद्दच करायचे. तातडीनं मी
आमच्या लाडभाऊंना सांगितलं, ते परदेशात होते. ते म्हणले असं नाही होणार हो, डबल कसं काय होईल. म्हणलं हा बघ, मला कळायला कानावर टाकतो, आणखी वेळ हातात गेलेली नाही. आणि 1.5 महिन्याने मी म्हणल्यालंच झालं. मग मी पत्र दाखवल्यावर ते रडायला लागले. त्यांच्या जे रडायची वेळ आली ना, दाखवल्यावर त्यांना वाटलं आपलं पत्र कसं हाती लागलं. दुसरं सांगतो, मी हेच काम स्वतः घुमरेंच्या पोरा सांगितलं होतं. ज्या मामाला मी मामा म्हणून बोलत, त्यांचा नाही दोष याच्यात, त्या पोराचा आहे. की तुम्ही माझ्या पोराचं दुखत असू ते दवाखान्यात आले, मी दवाखान्यात त्यांना सांगितलं बाबा तुम्ही चूक करू नका बरं का, खोटं असेल तर फाडून टाका दे, जाळून टाका दे, काही गरज नाही आम्हाला हे राजकारण्याची करण्याची, पण तुम्ही हे करू नका. तुमचं पडलं म्हणून पडायसाठी माझे 3,500 मराठ्यांच्या गरीबाचं वाटोळ होईल, नाही करणार म्हणे. हेच मी शिरसाटला सुद्धा सांगितलं, नाही होणार म्हणे. म्हणलं तुमचे वाडाताडी चालले, हे म्हणतो माझ्याकडे, ते म्हणतो माझ्याकडे, ते चाललंय भाजपमध्ये, कोणी चाललं काँग्रेसमध्ये, तुम्ही आमच्या लेकरांचा बघा वाटोळ होईल, नाही होणार म्हणे. पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माहिती लागलं. जात पडताळणी समितीच्या फाईलचं पत्र ते मेल करत असतात नंतर दिलेला निर्णय. त्यांनी निर्णय दिला की हे ज्योती दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड आम्ही देत आहोत. सकाळी रद्द. अरे तुम्ही एवढा मोठा समाज कमून अंगावर घ्यायला लागला आणि त्या शिंदे साहेबात वाटोळ करायला लागला. साहेब ऐका ना दादा, त्याच्यातली एवढीशी सुद्धा कल्पना शिंदे साहेबांना नाही. आणि ही चर्चा झाल्यानंतर सामंत साहेब, मी, आम्ही दोघंही साहेबांना बोललो. साहेबांचा सगळा विषय कानावर घातलाय. त्या दोघांना ज्या काही सूचना द्यायच्या ते साहेब देतात. फक्त दादा, त्याचा त्याच्यामध्ये नाही ते कॉन्स्टिट्युशनरी आहे, तर तो विषय मी तुमचे लोक माझ्यावर त्या बैठकीत होती. जे लोक त्याचे व्यक्तिम आहेत ते बैठकीत होते. आपण तो विषय वेगळा बोलू. तो झालेला विषय अर्धन्यायिक मला काय हे बघा, मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आणि मी दुखवणार नाही. त्याच्यामध्ये पण मी सत्य दादा दुखवायचं नाही, कधीतरी एकदा म्हणा, तरी समजून घ्या ना दादा. तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा. तुम्ही आम्हाला नाही 58 लाख प्रमाणपत्र नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठ्यांना, आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देते. अरे असं होणार नाही दादा. आपण जे निर्णय मग घेतलेत- मग बोडकेची व्हॅलिडिटी झाल्यासून रद्द कसं होती. नाही, नाही, याच्या चेक संदर्भात- व्हॅलिडिटी म्हणतो मी आता, निर्णयावर नाही बोलतो आता. नाही, नाही, दादा मी याच्यामध्ये तेच काय म्हणतोय, ते सब अर्धन्यायिक आपण त्याच्यावर चर्चा व्यवस्था करू. आहे. म्हणजे ती क्वाशिट ज्युडिशरी चर्चा आहे. करू. त्यामुळे त्या ऍडिशनल कलेक्टर जरी त्याचे अध्यक्ष असले तरी त्यांना न्यायिक अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यावर त्या आता बाबतीतली समिती बनवली चर्चा आपण ओपन करण्यापेक्षा आम्ही तुम्हाला सरकारची बाजू समजून सांगतो, तुम्ही समजून काय घ्या. व्हायला लागलं समाजात राजे, सरळ सरळ मेसेज चालला. नाही. ती ते एक आपली दोघा व्हॅलिडिटी जणांकडून आता बोडखेची व्हॅलिडिटी झाली भावाची, त्याने ऍडमिशन कुठे घेतलंय, तानस सावंत साहेबाच्या कॉलेजवर, ते सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि त्याच्या बहिणीची रद्द झाली. मेलेक राहिले पोरं 750 पोरांनी. तरी त्याच्यावर आपण चर्चा करू. ते पण ती पण चर्चा आपण करणार. नाही नाही, हे दुःख आहे. मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊ नका म्हणतो. आता मी एका स्टेपला आलोय, तुम्ही आम्हाला आरक्षण देऊ नका, साहेब, एवढं कशाला आम्ही आमचं दादा काही केलं करू, असतं? आम्ही आमच्या सगळे मराठी फाशा घेऊ, काय अडचण नाही. आमच्या लाश येऊन जा, मग तुम्हाला ज्याला मोठं करायचं त्याला काय अडचण नाही. दादा राजे, माझं दुःखच काय की तुम्ही आमच्या नोंदी सापडल्यात राहो. कॅबिनेटने मंजुरी दिली शिंदे समितीला, गठीत केली, तिला दादा- कायद्याचा दर्जा दिला, त्यांनी नोंदी शोध दिल्या राहो, आणि आमचा शोध देण्यात राहो तुम्ही आम्हाला. दादा त्या 4 केस पुरतच घडलंय ना. बाकी तर तुमचं कुठं नाही ओबीसीचं असं. 2 एकर आहे ना, हे त्यातलं 1 गुंठा घेतला तर आम्ही 2 बापाचे. पण तुमच्या शेजारी आमचं पडे, तुम्ही कस का देत नाहीत आम्हाला. आमचा 7-12 आहे, चतुर्शीमध्ये आहे. कोणतं राजकारण खेळतात यार तुम्ही, उलची का मराठीच्या बाजूने बोलणार राहो. ऐका ना दादा, या 4 केसेस सोडल्या तर आता ह्या महिन्या 15 दिवसातल्या मी आहेत. वाचून असं तेच झालेलंच दाखवणार नाही ना ह्याच्या आधी नाही, कधी मी तेच वाचून की आपण दाखवणार असं होतो. मुद्दाम केले. आणि जे घडले ते साहेब स्वतः लक्षात नाही, घालतात. हे मुद्दाम आहे 4 कमून मुद्दाम त्या म्हणतो 4 मी, लोकांचं सांगतो. हे आहे ना हो ना. म्हणून ते केलं. नाही नाही, देशाचा मी तुम्हाला म्हणून एक सांगतो की मी जे इथे हा जो मगासपासून मी आकडा वाचतोय ना, की ह्या पहिल्या 3 विभागामध्ये 1,20,324 जात प्रमाणपत्रासाठी पडताळणीसाठी अर्ज आले. त्याच्यातले 1,04,546 आपण जात पडताळणी दिली, फक्त 30 रिजेक्ट झाले काही अडचणीमुळे, आणि 3,516 हे प्रलंबित आहेत. फक्त हे 3 विभाग. इकडे पण बाजूची आकडेवारी आहे. पुढच्या 3 विभागामध्ये 2,96,000 अर्ज आले, 2,59,884 लोकांना दिले, 219 फक्त रिजेक्ट झाले, आणि 10,000 पेंडिंग आहेत. ते 10,000 पेंडिंग आहेत ते आपण तातडीनं त्यांना सूचना देऊ शकतो. फक्त आता 4चा जो विषय आहे ना, तो कसा आहे, तोच 4चा लाड विषय. साहेबांनी हां. आता सूचनाचं सांगतो तुम्हाला. विखे पाटील साहेब इथून गेले, सूचना दिल्या प्रमाणपत्र द्या म्हणून. परवाच्याला बीडच्या अधिकाऱ्यांचा फोन आला आम्हाला बुधवारी.
ते म्हणले सरकारने विषय घेतले सांगितलं आहे ते प्रमाणपत्र देऊ नका. त्याच्यातलं कुळ आणि नात्याला जे लिहिले ना 3 शब्द तुम्ही, कुळ नात्यातल्या आणि रक्तातल्या नात्यातल्या, 2 याच्यात अजिबात द्यायचे आणि हात लावायचा नाही. पुरे पेंडिंग पडलेत अख्खे बीडचे. म्हणजे हे राज्यात आहे सगळ्या, आता सोलापूरचे आलते एवढ्या, तिथल्या 7,000 फाईल पेंडिंग आहे. का? गुन्हा दाखल केला अधिकाऱ्यानं अधिकाऱ्यावर. बघा पहिल्यांदा बातमी मिळते तुम्हाला आता ही. अधिकाऱ्याने अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला, तू फाईलीवर का द्यायना? तो म्हणतो त्यांनी 700 रुपये राहिलेले दिले नाहीत. गुन्हा दाखल केला तुमच्या अधिकाऱ्याने, उपायुक्तांनी, खालच्या त्या समितीच्या अधिकाऱ्याकडे, तो बी उपायुक्तच आहे. आणि रे ते एफ काय तुमच्याच गुन्हे दाखल करायला लागतात आमच्या प्रमाणपत्रासाठी. सोलापूरला हा, कोणतरी पारदर्शक अधिकारी असेल, त्याला वाटलं असेल देऊन टाका नोंदी आता. कुठल्या जिल्ह्यात? सोलापूरच्या काय हाल आहे ती. हे खरंच ना, तुमचा मला हात लावलेला पावाडा खरंच आवाडा. ही येळच आणली मराठ्यावर. कसं काढा हात बाजूला. नाही खरं आहे लाडभाऊ, हे चुकीचं नाहीये. समाजाचं रक्त जो जाणीन ना, तो आयुष्यात कधीच अपेक्षा होणार नाही. दादा अधिकाऱ्याने लांब अधिकाऱ्यावर प्रवास करून आले, लांब रात्री प्रवास आणि नाही करून आले, नाही, त्यांचं रात्री डोकंच चला नाही याच्यात. रात्री त्यांना उशिरा वाटलं आले. असेल ह्या लापड्यात पहाटे- उगाच पडलो मी. पहाटे इथं आले लवकर. मी तुम्हाला बसणार नाही होऊन देणार. तुम्ही तसं जेवढी अजिबात मरमर नाही. केली तेवढी बस झाली आमच्या. भाऊ नाही मी त्यांच्याकडे राहू दे, मी पाठवून देतो व्हॉट्सअपला तुम्हाला. गुन्हा आहे दाखल, त्याची काही अडचण नाही. पुणे ग्रामीणला पुणे शहरला आहे, सोलापूर नाही, शहरला सोलापूरची. आहे. सोलापूर शहरला आहे, कलेक्टरशी बोलू ना सोलापूर. सदर बाजार पोलीस स्टेशनला आहे. इथून सांगितलं, मी बरंच वाचलंय त्यात. अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. बघा आता कला का फायली आमच्या, आम्हाला माहित बी नव्हतं. ते म्हणले त्या नोंदीच्या फायली तुम्ही वर का देत नाही ताबडतोब? काही म्हणते जाड पातला रक्कम देत नाहीत तुम्ही. ते म्हणले मग ते राहिले 14,000 त्यांच्या. कुणी म्हणते ते 700 रुपये. आणि मग म्हणले आता ह्यो शेतूवाला आहे ना, ह्यो लय शहाणा आहे. तो जर आपल्या ऐकण्याचा बाहेर चालला, ह्यो पैसे घेत नाही म्हणे. आपल्या विचारात लावून त्याचं लगेच बंद करून टाकलं शेतू. बघा आता खालच्या थरावर तरा त्याचा शेतू मूठ करून टाकला लगेच. नाही असं असेल त्यांच्यावर कारवाई करू शकता. कारवाई ऐकून नाही, 3 वर्ष गेले, नंतर फेसबुट पडलं ना सगळं. आता मला मुळ्यात व्हायची वेळ आली. थोडं पण समजून घेतलं पाहिजे. कसं आहे? तुमचं ऐकलंच मी, कवाच माणसं शब्द खाली पडून दिला. नाही, मुद्दा असा आहे की आता बी पडून देत नाही, पण 29ला मी थांबत नाही. जात प्रमाणपत्र जे द्यायचा विषय आहे, त्याच्यामध्ये 4चा जो विषय आहे, जे काय झालेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी ठामपणानं सांगतो आम्ही सगळे की याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा संबंध नाही आणि देवेंद्रजी नाही फडणवीस कोणाचा साहेबांचा दोघांचा देखील काही बरं हा, त्याला माहित सुद्धा बरं, नाही मी हा विषय. मीडियात एक शब्द दिला. हां. जर फडणवीस साहेब शिंदे साहेब याच्यात नाही तर तुमच्यापेक्षा दोघं मोठे झाले का? तर ठीक आहे ना, त्याच्या त्याला माहितीच नाही ना, झाल्यानंतर कळालं. मी सांगितलं झाल्यानंतर कळालं. मी सांगितलं बरोबर आहे ना मग. त्यामुळे आता ती प्रक्रिया पुढची मी सुरू 2 महिने करतोय आधी ना आपण. सांगितलं म्हणतो ना. पुढची प्रक्रिया कशी पुढची करायची प्रक्रिया दादा आहे, सुरू त्याच्यात करतोय ना. विखे पाटील साहेब लय बेकार करा नाही. तुमचं मध्ये आमचं ऐकू तुमचं वेगळं, तुमचं डोकं वेगळं किर झालं दिसतंय. हो ना, मी सांगितलंय हे तुम्हाला ज्यावेळेस खरे शब्द ऐकायला मिळतात ना, मी सांगितलंय 2 महिने आधी सांगितलंय दोघांना की याचा फटका लय भयान होईल बरं का. त्यांनी स्थानिक पातळीवर हस्तक्षेप हा. करायला नको होता. अगदी बरोबर. दुर्दैवाने केलं तर काय होतं, त्याचे बरं मी सांगितलं माझं जीवन असतं, मी सांगितलं असतं का? पाटील, त्याचा हा बघ, विखे पाटील साहेब आमचं दादा- ऐका थोडस. नाही, नाही, माझा जर बावनकुळे साहेबात जीवन होता नसता आणि त्या शिरसाट मध्ये जीवन असता तर मी सांगितलं असतं का? गुटे साहेबांना 12 लाख काय झालंय की आपण माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील तर या वरच्या पातळीवर आता खालच्या लोकांनी माहितीच काय पडत उद्योग केले नाही माहित दादा. होत नाही. पण तरी नाही खालची पातळी जर मोठी झाली ना तुमचं लाव नाही, होईल मग. त्यांनी गांभीर्याने घेतले दोघांनी. मी सांगतो जे आपल्याला. लोक आणि त्याच्यामध्ये त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा? 100% काढायचं सांगितलंय आम्हाला. स्वतः लाड साहेबांनी जे बैठक घेतली त्याच्यात मार्ग काढला आता तो. आणि मला वाटतं ज्यांनी हस्तक्षेप केला असेल ना तर शासनानं झालं पाहिजे. तुमची मागणी बरोबर आहे. त्यात आम्ही हा, ते चुकीचं असेल तर आमचं म्हणणं काय आहे? तुम्ही देऊ नका ना. पण जात पडताळणी समितीत हस्तक्षेप केला जात नाही. सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे निर्देशाप्रमाणे करतायत. सरकारला त्याच्यात हस्तक्षेपच करता येत नाही. मग काय सुप्रीम कोर्ट आहे का बावनकुळे? काय पत्र पाठवतो? पत्र त्याला असतात का? इकडं सांगावं याचं काम दी, तिकडं माफ कर, तिकडं कापसाला भाव दी, ते लिहावा. कोणाकोणाच्या धरणात वावर गेले त्याचे पैसे द्यायचे राहिले ते द्यावा. इकडं कोण कडलं पुढे घेणं देण्यात त्या परळीच्या टोळीच्या नादी लागून तुमचं कम वाटोळा करता. आम्ही तुम्हाला का ओबीसी म्हणून बघितलं मतदान करताना? कुणबीचं मतदान नाही पडलं तुम्हाला मराठ्याचं कुणबीचं त्यांच्या मतदारसंघात. आम्ही केव्हा म्हणलं ओबीसीचा माणूस आहे? आम्ही म्हणलं ती इमानदार आहे. मी मिळत म्हणलो 50 बाऱ्या यासारखा माणूस नाही म्हणलं. फोन लावलो 4थ्या मिनिटाला काम करतोय. एका दिवस उदय सामंत साहेब सांगितलं तर दुसऱ्या दिवस उजडलं. पण तो माणूस 4थ्या दिवशी काम करतोय. इतकी स्तुती केली त्यांनी इतकं लांब खोटा घातला आमच्या गाडीत.
मी म्हणलं त्यांच्या नको नादी लागू, त्यांना लय बेकार राजकारण करायचं सवय त्या परळीत लोकांना, नाही काय ते अनुदान त्यांना लय घाण सवय त्यांचं राजकारणासाठी ते कोणाचा बळी दिले. बावकर साहेबांचा काय तो हेतू नव्हता. आता कधी लोक हजारो लोक भेटतात कुठे ते अर्ज ते केले असेल. सही केली, फोन काय केला मग? फोनच ना सहीचं काय संबंध? बरं सही मान्य केली तुम्ही. अहो मी लय डाटा घेतला विखे पाटील साहेब, तुम्हाला पाठवून देऊ का? फक्त ऐका लागन पण पुरा सही करायला तुम्हाला 7-8 दिवस बंद करावं लागन. मी लय पुढचा आहे, मी लय लांब घुसलोय. ते माणूस फोनवर बोललाय ते करावं लागत असतं म्हणजे नगराध्यक्ष पडलं म्हणजे काय झोक आहे का? नगराध्यक्ष कोणी केलं? पक्षाने केलं ना. किती खालच्या थराचा माणूस आला तरी पक्षाने उचलल्यावर काय राहिला विषय? कधी काही मंत्र्यासमोर वस्तुस्थिती येत नाही ना, असा प्रॉब्लेम. इतका हरी नका जाऊ की नुसतं ओबीसीचं मत नाही पडत मग तुम्हाला. इतका हरी नका जाऊ म्हणा, इतका हरी नका जाऊ. तुम्ही तुमच्या ओबीसीचं पण काम करा, आम्ही नाही म्हणत नाही. तुम्ही त्या परळीचं बी ऐका, आम्ही नाही म्हणत नाही. पण इतका हरी की मराठ्यांच्या फारशीत नव्हते कोणाला वाचायचं ना. 40 अभ्यासक सापडायला फेस पडलाय विखे पाटलांचा. खरं आहे की 40 कोणाला मोडी लिपी वाचत आहे ना, तर कुणाला ते उर्दू लिहिलं ते मामू सापडा वाचायला, पर्शियन तर पुढे ते फारशी लिहिलेले सगळी चिडबीड किडबीड वाचत आहे ना. लिहिता कुणाला लिहिणू. आता ते पारवेचं रद्द केलं. मी या चौघाच्या बघितले आधी, म्हणलं नंतरच बोलू आपण हे षडयंत्र काय. वर काय लिहिलंय त्याचं चुलत्याचं पंजाचं कुणबी, ज्याचं रद्द केलंय त्याचं काय लिहिलंय कू 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 असं डॅश, नुसते डॅश मारलेत. मग ती सदर म्हणजे हे सगळं एकच डायरेक्ट खाली जात बदलली दुसरी. त्याच्या वर काय लिहिलंय गु गु गु. तर आमच्या कुकूचा अर्थ काय म्हणतो अधिकारी? कुत्रं कुलकर्णी होते. मग गु गुचं काय होतंय? त्यांना तर प्रमाणपत्र दिलेत गुवर. काय राव वागणूक द्यायला लागल्या आम्हाला मराठ्याला. गरीबाच्या लेकरांचा तळतळाट. फाशीवर द्या तुम्हाला. मी नसून पटत ना, तुम्ही सांगा तू मर उद्या सकाळी. नाही औषध पेलो तर 2 बापाचा मी, पण माझ्या गरीबाचं वाटलं नका करू गाडी तुम्ही. लय कष्ट करायला लागतात. कोण कोण आहे रे तुमच्याशिवाय? कोण आहे रे त्या गोरगरीबाला तुमच्याशिवाय? कोण आहे? तुमच्या राज्यात जर त्यांची एवढी हेळसांड होणार असलं तर काय जगण्याला अर्थ आहे? लिकी बाळीला घरी यायची वेळ आली. ते पोरांनी हाजीपूरचं पोरग शिरूरचं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, रद्द झालं काल त्याचं. त्याच्या चुलत्याची व्हॅलिडिटी दिली आणि त्याची द्यायना. अधिकारी सांगतात आम्हाला विशेष सांगितलं का आता कोणाचंच काही देऊ नका. आता कोणी सांगितलं नाव सांग म्हणलं. कोण होतं विषयला त्यांच्या सांग? काय परिस्थिती आहे? आठवड्याला कलेक्टरला आपण सूचना दिल्या होत्या की तुम्ही आढावा घेत जा, कुठं अडवलंय काय झालंय. आता आम्हाला रिपोर्ट देतो जिल्हाधिकारी विभाग ऐकतं सांगितलं म्हणून. अरे एवढे हत्तीसारखे मराठ्याचे लोक तिथं असून जर इतके हाल होणार असले जातीचे काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? हत्ती होणे काळजाचे लोक तिथं येतं आणि उघड्या डोळ्याने पोर उद्या अधिकारी बनणार आहेत. तुमच्याच पुढं पुढं करतील ते. तुम्हालाच म्हणते म्हणजे त्याला आम्हाला अधिकाऱ्याचे लालदेव यांच्यामुळे झालं, यांनी आम्हाला आरक्षण दिलंय. आणि ते पोरं ढसा ढसा रडायला लागले तुमच्या डोळ्यात. असून देणार म्हणतो मी. आम्ही तुम्ही 58 लाख सोडून आम्हाला एक जास्त देऊ नका. विखे पाटील साहेब, मला काय म्हणायचे, अशा ज्या काही केसेस दादांकडे येत आहेत, आता ते कोणाचं ऍडमिशन रद्द झालं रोज रोज सांगा. ऐका ना दादा, आम्ही 5-6 जण आहोत. हे आहेत, मी आहे, उपसमिती. ऐका ना, आमच्याकडे द्या ना विभाग वाटून. बाबा पुणे आणि कोल्हापूर डिव्हिजनची माझ्याकडे द्या, कोकण आणि मुंबईची ह्यांच्याकडे द्या, नगर आणि असं त्याने आमच्याकडे देऊ द्या. आम्ही नाही महिन्याभरात त्याचा निपटारा लावला का नाही तर आम्हाला विचार. दक्षिण कराडच्या आत्ता सांगतो तुम्हाला 11.5 फाईल थांबून धरल्या. 11,500. नाही तुम्ही, मी बघतो स्वतः दक्षिण कराड म्हणजे साताऱ्यामध्ये आहे. मी स्वतः गेल्या आढावा घेतो उद्या. थांबल्या. मी घेतो स्वतः आढावा. आता हा पहिल्यांदा विषय आला माझ्या पुढे. आमच्यातले जिल्ह्यातलं कधीच कुणी भेटलं नाही मला. त्या कागलच्या, आजऱ्याच्या आणि पन्हाळ्याच्या सगळ्या स्टॉप 2200 कोणाच्या 2700 फाईल कपून असून द्या ना. ओबीसीचं 27%, 32%, 19% जे काय असेल ते 1% आम्हाला देऊ नका. 1% त्यांच्यातला नको आम्हाला. 5% द्या म्हणत नाही आम्ही. 1% नको आम्हाला. आमच्या 67च्या नियमाप्रमाणे आमच्या नोंदी तर द्या आम्हाला. तुम्ही राज्यघटना मानता, तुम्ही 1967चे रूल मानता. कराडच्या ठिकाणी काय मी बघतो. परिस्थिती आणि मी ते स्वतः कोल्हापूरचं. सगळीकडे ते तुम्हाला सांगतोय बीएचे रडाची वेळ आली. इकडचे या आवसावाल्याची त्यांची, या नांदेड कंधारवाल्याची त्यांची रडायची वेळ आली असून द्या ना. हा आता यालाच जोडून सांगतो. बरं आता यालाच जोडून सांगतो. तुम्ही 29 ऑगस्ट 2025 काढलेला ज्या हैदराबाद गॅजेट
मराठ्यांच्यासाठी काढलाय का मराठ्यांना नादी लावायसाठी का फसवणूक केली, खरा काढाय का खोटा काढलाय, मला एवढंच पाहिजे फक्त तुमच्याकडून, काहीच नको. खरा काढाय का खोटा खरंच काढाय, काढलं. समाजाचं कल्याण व्हावं म्हणून, आणि मग प्रमाणपत्र कम नाही. आता लोकांनी अर्ज केले त्यापैकी आपण कार्यवाही केली त्याच्यामध्ये. आता ते आकडे नाही ना आपल्याकडे. काय नाकरीवारी त्यामध्ये हदबाद नंतर आपण ठीक आहे वितरित हदबाद घ्यायला प्रमाणे प्राप्त अर्ज 3,174 होते. वितरित दाखल 3,004 आहे. गावंडे फोन लाव जालन्याचा. 38 अर्ज प्रलंबित आहेत जिल्ह्याने. मी सांगतो सगळं काय फसगत चालली ही, कोण कोणाला काय बोलतंय. तुम्ही 3दा सांगितलं, लाडभोने 2दा सांगितलं, साक्षीदारच आहेत इथंच. हा नाही रे, ती जिल्हाधिकारी काहीतरी आहे ना, तू लाव रे. जातपातळीचं कोणाधिकारी दिले का त्यांनी? यांनी 2दा सांगितलं नाही, यांनी तुम्ही 3दा सांगितलं, कम नाही दिली व्हॅलिडिटी. आणि मग खोटा नाही तर काय, जे आर कोणचा खरा आहे कुठली व्हॅलिडिटी त्याची? कुठली व्हॅलिडिटी? तुम्हीच सांगितली. हे जे आता दिल्यात हो बघ त्या आकडे देत आपल्याला मी. त्याची व्हॅलिडिटी कशी देणार? ते जर जे आर खरा आहे ना, आम्हाला फसविलं नाही ना मुंबईत, नाही नाहीच फसविलं ना. नाही तर मग प्रमाणपत्र व्हॅलिडिटी कम द्याय ना. कोण लावून कोण अधिकारी? लावला आणखी नाही दिलं बरं का तुम्ही सांगितलेलं त्यांनी, त्या गावंडी का गावडे कोण आहेत, नाही दिल्या व्हॅलिडिटी आणखी 6 नाही दिल्या. स्वामीला पण मिळेल. कसं नाही, ते बीडचं आहे जालन्यात. तुम्ही सगळे बोललेले इथूनच त्यांना, हीच जागा आहे ती. जालन्याच्या त्याला आता प्रांत 3 महिने बोलवलं झाले. हा मग जर हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना जर मिळणार आहे, आता जे आपण स्वतः बोललो कार्यवाही करा म्हणून. आणि जर अर्ज स्वीकारित नसले पैठणच्या कसा बाई होत्या मिळणार? कोणतरी त्या नाही ते मग आता त्या इथं एक फुलांबरीची- भोकरदनला पुंगळे आहेत, अर्ध्या पुंगळेंना दिलेत व्हॅलिडिटी सहित, अर्धे कम ठुले पुढे ते आहेत काही फाईल द्या इकडे, 350 फाईल दाबून धरले, कमून धरले. आता मी एक एक काम तुम्हाला रोज सांगत राहणार, समाजात त्यांनी कधी लागेल का? मीटिंगमध्ये धरतो कन्नड. तसं नको साहेब, साहेब तसं नको. एक एक फोन आम्ही तुम्हाला बार बार लावण्यापेक्षा ओबीसीचं प्रमाणपत्र थांबतं का 67च्या रूल प्रमाणे? नाही थांबत. आमचं थांबून देऊ नका ना. नाही फाईल द्या फक्त तिथूनच. शिक्के मारून देत येतो कचाकच तुमचं खरं आहे म्हणून. तुम्हाला फक्त एकच अहवाल दाखवतो. अर्जदाराचा कुणबी जातीशी संबंध असलेल्याचा दावा विश्वसनीय आहे का? तुमचा प्रश्न. होय नाही प्रमाणपत्र तुमचेच आहे, ते शिक्के तुमचं, सगळं तुमचं, अधिकारी तुमचे. छत्रपती संभाजीनगर कोणी क्रांतीचं? आता त्याचं पुढचं दाखवतो ना, म्हणजे तुमचं लगेच लक्षात येऊन जाईल ही काय काय चाललंय आमचं. बरं का रोज तेच सांगू. हा राठोडे नाकायला लागेल. कोण आहे तुम्ही? कोण आहे पण आता? इथं आल्याच्या नंतर तर आम्ही सांगितलं तुम्ही एक प्रश्न सोडवतात, ही राज्यातल्या टाइमच येऊ नये ना आमच्यावर कोणावर. हा? ओबीसी प्रमाणे आम्हाला बी नियम लागाव ना. काय केलं त्यांनी? स्थानिक चौकशी अहवालमध्ये दिलेलं आहे. होय होय म्हटलं ना त्यांनी. होय म्हटलं ना त्यांनी. हो होय म्हटलं, पण तरी पण त्यांनी नाकारलं. हा बघ तुमचा तहसीलदार शिक्के मारून देतोय पत्र. पूर्वत कळविण्यात येते की भोकरदन तालुक्यातील मराठा कुणबी जात संशोधन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या नोंदी कुणबी असल्याबाबत पुरावा नसल्यास त्यांनी समितीकडे विहित अर्ज करावा. म्हणजे ती याच्यात सरळ सांगतोय की ढवळापुरीचं अमकं तमकं यांची कुणबी नोंद असल्याची दिसून येते. राठोडा फोन लाव ना. हॅलो एक्झाम्पल म्हणून. नमस्कार, कोण? गावंडे साहेब आहेत ना? त्या खंदाऱ्यांच्या व्हॅलिडिटी दिल्या का? हा तुमच्याकडे पाठवलेले त्याविषयी तुम्हाला कॅबिनेट बैठकीला थांबा म्हणलं होतं, त्या दिवसा विषयी ते पाठवले पण होते. तुम्ही लगेच सांगितलं आत्ताच्या आत्ता पाठवून द्या. खंदारे नाही माहिती का ना खंदा? तुम्ही काय करा गावडे
गावंडे साहेब एक काम, मी राधाकृष्ण विखे बोलतो. मागे मला वाटतं आम्ही आलो त्यावेळी या सूचना दिल्या होत्या आपल्याला दगडू पांडूची मध्ये, जालन्याच्या कोणती संदर्भामध्ये. सापडली? यांच्या बाकीच्या सगळ्याच व्हॅलिड काय आहे ते राज्य कार्यवाही याची झाली नाही. नाही, पण म्हणजे प्रमाणपत्रच नाही दिलं. आपण कार्यवाही का नाही करत? एकाच- काय एवढं आपलं हा कारवाई एकाच करण्यामध्ये? फक्त बाकी सगळे दिले. नाही याच्यावर सरळ आहे. सगळे दिले नाही ना आपण. नाही, मुद्दा कसा आहे, रिपोर्टमध्ये सगळ्या शिफारसी वंशवाळ समितीपासून सगळ्या शिफारसी आहे. आपल्या स्तरावर मिळत नाही, ते प्रकरण पेंडिंग राहील. हा याच्यात नाकाला सगळ्या नाही, भावकीची ते पण निघाली, पेंडिंग आहे. पाथरीकडची टोटल भावकीची. काय ना त्याचं याच्यात पुरी नाही निघाली नाही, आपण आता कुठे येता? पाथरीकरांची. यांची पुरी निघाली अख्खी. कधी येणार तुम्ही आता ऑफिसला? बरं. ते सगळे कुटुंबीय आले. हा काय त्याचं नाव, अर्धाचं नाव काय ते? नाही दिली. अर्धाचं नाव काय? मग तो जे कशाला काढलाय? खंदारे म्हणून आहे, खंदारे. तालुका कोणतं गाव? म्हणता मंठा. मंठ्याचे खंदारे म्हणून आहेत. तर सगळं माहिती त्यांना, ते नाही म्हणते. हा. बरं, पण तुम्ही लगेच फोन करा ऑफिसला. ते खंदारेंचे काय झाले विचारा, मला त्यांच्या कळलं. टेबलवर पाहिली ती व्हॅलिटीला. कारण तुमच्या टेबलवर फाईल पेंडिंग आहे, ते होत तुम्हीच नसेल बोलले तर 3 महिन्यापूर्वी त्यांना. मी मागे आंतरला आपण आलो होतो उपोषण सोडायला, त्यावेळी मी आपल्याशी स्वतः बोललो होतो, याच मुद्द्यावर बोललो होतो. 3 महिने झाले फाईल पेंडिंग राहते, का बरं कळत नाही मला. एक मिनिट. तुम्ही हे सांगितलेलं आहे की आम्हाला मार्गदर्शन नाहीये, एसओपी नुसार होत नाही, ते हैदराबाद गॅजेट नुसार 6 दाखल केलेले आहेत. हॅलो, हा मग नमस्कार. ते याचं कुठे फाईल कुठे फाईल बघायची. आता त्याचा चुलत्याचं निघालं आणि त्याची वंशवळ जुळा नका. हॅलो, व्हॅलिटी झालं त्या चुलत्याचं. विजय कैलास पुंगळे म्हणून आहे, यांना जात प्रमाणपत्र आपण मग आता त्या नाकारतोय. चुलत्याचं व्हॅलिटी झालं ना. बरं का, नामोजीकडे आणि त्या कौशल समितीने शिफारस केली आहे, पुरावा आहेत म्हणून. पुढे काही बोलतच नाही ते. पुरावा काय आहेत असं मस्त फाईल मध्ये. मरणार नाही तर काय पोर आमची फाशी घेऊन आणि काय होणार? काय भांडणच आपण- ती आपलं उगत भिजत घोंगडं तुलई. आता तो उदो केला असता सगळ्या ठीक आहे. मराठ्यांनी. आणि डोक्यात घेऊन नाचून अर्धांनी पळायला. जातीची 1 वर्ष झालं प्रमाणपत्र फडणवीस साहेबांनी जे आर काढला विश्वास आता आहे का? होय. त्या गावची हैदराबाद कुस्ती गॅजेट असतात, एक शब्द त्यानुसार बोललो नाही आणखी. आता बावनकुळे केल्यावर सुरू झाला आमचं. होते. आणि मग हे मराठ्यांचं त्यांचं झालेलं प्रेम तोडायचं का? कमी खोटं करायचं उगाच उगं. त्यांची शिफारस मी आहे. म्हणतोय मला राजकारणाशी नाही देणं घेणं. आपण बार बार राज्यात राजकारणाचा विषय मला नाही. म्हणतोय मला काय आहे, याच्यात आता एकूण आपण जे 2-3 विषय सांगितले ना, खाली अधिकाऱ्यांच्याकडनं काम चुकार ढकलाढकली. तुम्ही काय करा, या 58 लाखाचे 28 ऑगस्टच्या आत आम्हाला प्रमाणपत्र द्या. क्लिअर कट संपून टाका विषय. 4 प्रमाणपत्राचे आमच्या त्या व्हॅलिटी देऊन टाका. नाही, ते चारचे विषय तुम्ही बोलतो आम्ही. हैदराबाद गॅजेट नुसार तर त्यांचा फोन ठेवलं त्यांना सांगायला लागेल. एक तर ते उपसमितीचे अध्यक्ष ती आहे. 2026 आणि ते कमी करून आणते. तुम्ही जास्त करून आणायचं तर कमी करून आणायचं. तुम्ही 60 लाख आणायला पाहिजे होते. आहे. मला लगेच सांगावं फोन करून ताबडतोब नंबरला. तुम्ही ना 58 लाखांच्या नोंदी 28 ऑगस्टच्या आत देऊन टाका. ते 4 एक देऊन टाका आमची व्हॅलिटी त्या रद्द केलेल्या. त्या खोट्या असेल तर फाडून टाका म्हणून तुम्ही त्या देऊन टाका. हैदराबाद गॅजेटनुसार तुम्ही जे आर काढला तर कसे प्रमाणपत्र देणार आहेत आणि व्हॅलिटी कशा देणार आहेत हे आम्हाला सोप्या भाषेत अधिकाऱ्यांना सांगा. आम्हाला सुद्धा ते सरळ म्हणतात तुम्ही एसओपी काढली, ह्या एसओपीत होत नाही. आम्हाला तुमचा फोन लागला की त्यांची लागत ती इंडिकेटर आम्हाला ते येणार रिझल्ट आणि तुम्ही जे अर्थ दिलाय. असं नाही व्हायला पाहिजे. मी ते कमिशनर फोनवर एक बी नाही म्हणतो तर एक स्वीकारला नाही त्याने 3 महिन्यात एक अर्ज. कोणी स्वीकारले नाही अर्ज. अधिकारी घेतच नाही तर. नाही, माझी विनंती काय, मी मागे म्हटलं ना, असे जे कोणी अधिकारी अर्ज दिल्यानंतर नकार देतात, घेत नाही. साहेब आपली आजची बैठक याच्यासाठी आहे. तुम्ही याच्यासाठीच तुमचं व्याप सोडून आलात राज्यातला की तुम्ही जर गॅजेटनुसार तुम्हाला जर थांबा रे तुम्ही तुम्हाला जर स्वातंत्र्यपूर्व काळातला जर दस्तावेज मान्य आहे, जर मान्य आहे तर तुम्ही अधिकाऱ्यांना ओबीसी प्रमाणे का सांगत नाहीत आम्ही जे आर काढलं 50-12 घराने कशामुळं? बरं तुम्हाला व्हॅलिटी द्यायचा प्रॉब्लेम आहे. आमचं म्हणणं असं आहे तुम्ही व्हॅलिटी कशी देणार? दिलं प्रमाणपत्र समजा आता दिलं, कशी देणार माहित नाही तुम्हाला ना अधिकाऱ्याला. बरं हे रिअल आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही असं सांगा ना की तुम्ही गाव समिती घेतली ना, तुम्ही जर नातं जोडलंय विखेचं दुसऱ्या रक्ताचं नातं जोडलंय, जर जोडलंय तुम्ही
गाव समितीने जर अहवाल दिला हा विके रक्ताचे नातेवाईक आहे, तर ती व्हॅलिटी देतच कस काय नाही. तो म्हणतो आम्हाला हे नाही जमत ना, असं वंशावळाचा कायदा नाही ना सांगत, असं आम्हाला व्हॅलिटीचा कायदा नाही ना सांगत. मग कोणचा कायदा आहे तो सांगा ना त्यांना. का नसतं मग सरळ सांगून टाका आम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळातला सरकारी दस्तावेज मान्य नाही, आणि मागायचं तरी बंद करतो. नाही तसं नाही होणार. पण आता आपण जवळजवळ 3,500 लोकांना दाखले दिले जातात. आता त्यामध्ये जिथं नाकारले, हॅलो, नाही ही गपलत तुम्ही आपण 29 ती ऑगस्टच्या आत काही ठेवू नका. SOP आपण जाहीर केले आहेत आपण कलेक्टरला आणि सगळ्यांना. तर आय डोंट थिंक इट इज सिरियसली फॉलो English. फॉलो होतं की मला हा कल्पना मला ते नाही. इंग्लिश आणि मी लागत नाही, आणि मग अधिकाऱ्याला तुम्हाला ती भाषांतर करून येतोय मग ते अधिकाऱ्याला. तर ते त्यामुळे काय झालंय की आम्ही आता जरा पाटील साहेबांकडे आलो आम्ही सगळे. मग इश्यू इज की त्याच्यात त्यांनी अर्ज केल्यानंतर वंशवाद समितीच्या शिफारस केल्यानंतरही SDM ते नाकारतात. आणि अधिकारी कोणालाच घेत नाही साहेब. जात पडताळणी समितीचा तो की शिकार एक बी गाव समिती ऍक्टिव्ह नाही एक तर पण. माझं म्हणणं काय आहे की आता आणि 29 तारखेपासूनचं आंदोलन करणं आहे. पण नेक्स्ट 2-3 डेज माझी काय विनंती होती की तुम्ही त्या प्रत्येक कलेक्टर स्तरावरून त्यांनी त्यांच्या खरं पचायचं लय अवघड आहे. मध्ये काय कार्यवाही केली, किती दाखले, वाय फॉर्म अर्ज काय येत नाही.